छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा, वंदनीय शिवसेना प्रमुख, वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना नतमस्तक होऊन आजच्या वाडा भिवंडी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व पदाधिकारी, महिला युवा पदाधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर पंचायतीचे नगरसेवक, आपले सगळे पदाधिकारी विधानसभेमध्ये उपस्थित राहिले त्याच्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांचं जे काम आहे, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारचं जे काम आहे ते नक्कीच आपण खूप वर्षापासून सरकार पाहत आहे आणि आपली सुद्धा सरकार त्याच्यामध्ये युतीची सरकार होती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पण सरकार आपण बघितले, परंतु एकाने या राज्याला जे मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीचे जनहिताचे आणि जनतेचे ज्या योजना ज्या आहेत त्या सर्वांना मिळायला पाहिजे, एवढं परिपक्व आणि अभ्यासू नेतृत्व आपल्या राज्याला मिळालं आणि त्या योजना ज्या आहेत त्या योजना जर आपण सांगितलेल्या 5 योजना आहेत, आपण जर सगळी माहिती घेतली तर या योजना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि आपल्याला ज्या सरकारच्या योजना ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं काम आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारने केलेलं काम हे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवणं आणि पोहोचवण्यासाठीच आपल्याला घेतलेले निर्णय व्यवस्थितरित्या आपण लोकांपर्यंत पोहोचवावं लागणार आहे। आमदारांनी केलेली कामं जी आहेत ती कामं जिल्हा परिषदचे असतील, पीडब्ल्यूडीचे असतील, डेप्युटी इंजिनियर असेल, जेई असेल, सगळ्या स्तरावर याची माहिती उपलब्ध आहे 10 वर्षाच्या कालखंडातली आणि ती सगळी माहिती जी आहे आपल्याला आपल्या परिपत्रकामध्ये आमदारांनी केलेली जी कामं जी आहेत ती पूर्ण विधानसभेमध्ये प्रत्येक घराघरामध्ये ती गेली पाहिजे आणि ती गेलेली कामं जी आहेत लोक त्यावेळेला त्याच्यावर नजर फिरवतील, त्यावेळेला लोकांनाही वाटेल का हा आमदार कामाचा आहे, माणूस दिसतो कसा, किती श्रीमंत आहे त्याच्यापेक्षा त्याचा काम किती चांगला आहे याला खूप महत्व आहे आणि म्हणून जो लोकप्रतिनिधी आपला आहे तो आपल्यामध्ये बसतो का, म्हणजे बसतो का म्हणजे सुखात दुःखामध्ये, गैरसमज करून घेऊ नका, आपल्या सोबत आपल्या सगळ्या प्रसंगामध्ये आपल्या बरोबर राहतो, जमिनीवर आहे। शरद पाटील बोलले, एकदम लाख मोलाचे बोलले, पण म्हणजे भाषण करण्यापूर्वी तुमच्या आम्ही सगळे मिळून आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं, कारण नेहमी बघतो कधी कधी तुम्ही आता आजचं जो भाषण आहे, आजचे जे विचार ते मांडले ते कार्यकर्त्याला समजणारच, कोणी जो कितीही कार्यकर्ता जो आहे राजकीय क्षेत्रातला तेवढा अनुभव जरी नसला तरी आजच्या भाषणाने तो जागा झालाच पाहिजे, कारण त्याला आपला आमदार नसला आणि असला तो त्याच्यातला फरक सांगितला। तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर मी काय सांगायचं होतं ते तुम्ही सांगितलं, आता मी सांगायची काही गरज नाही आहे। तिसऱ्या टर्मला निवडून आले तर चांगली संधी मिळू शकतो। शरद पाटील यांचं जे काही बोलणं आहे किंवा ते जे म्हटलेलं आहे तर राज्याचे मुख्यमंत्री नक्कीच त्यांना संधी देतील, कारण त्यांनाही माहिती आहे का विश्वासू आहे, प्रामाणिक आहे आणि कामही चांगला करत आहे आणि म्हणून त्यांना स्वाभाविक जे काही फंड्स मतदारसंघासाठी एवढं दिलेलं आहे तर त्याचं लेखाजोखा त्यांच्याकडे आहे म्हणूनच दिलेलं आहे आणि म्हणून तिथली गरजा पण आहे। विकास आपण केला, उपकार नाही केला लोकांवर, कुठल्याही गावाला आपण फंड
सुद्धा उपकार नाही केलं. आपलं भाग्य आहे का आपण आपला आमदार लोकांच्या आणि या मतदारसंघासाठी कामात आला आणि जे काम केलं ते आपलं भाग्य आहे का आपल्याला ते करण्याची संधी मिळाली. आणि म्हणून अजूनही जे कामं लोकांचे आहेत ते आपल्याला करायचे आहे. 2 महिन्याच्या कालावधीमध्ये भरीव निधी आपल्याला जे मिळालेलं आहे त्याच्यापेक्षाही जास्तच मिळू शकतो अजूनही. आणि त्याच्या ह्याच्यामुळे जेवढं आपल्या मतदारसंघातील आपल्या लोकांच्या पदरात पडेल ते पाडण्यासाठी आमदार म्हणून आणि आपण कार्यकर्ते म्हणून सुद्धा सतर्क राहायला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला आपलं पक्ष जे आहे ते सुद्धा लोकांना जोडलं पाहिजे. प्रकाश पाटलांनी माणसं जोडली का शेवटच्या आपल्या सैनिकांनी जोडली याला महत्व जास्त आहे. निलेशनी जोडली, या उपजिल्हा प्रमुखांनी जोडली, शरद पाटलांनी जोडले. आपल्याला सगळ्यांना गर्व आणि अभिमान असायला पाहिजे. कारण आपल्या कुठल्याही सैनिकांनी 4 लोक आपल्या पक्षाशी जोडले तर पक्ष वाढणार आहे. दुसऱ्या पक्षातनं लोक आल्याशिवाय पक्ष मोठा होणार नाही. कुठलाही पक्ष जो मोठा झालेला आहे, एकेकाली काँग्रेसच होता आणि बाकी पक्ष मग्न होते. परंतु भविष्य काळामध्ये काँग्रेसची पॉलिसी, काँग्रेसची विचारधारा आणि काँग्रेस अनेक वर्ष सत्तेत राहिल्यामुळं सातत्याने त्यांना हे माहिती झालं होतं का आपण आणि आपणच असणार आहे. आपल्याशिवाय दुसरा कुठलाही पक्ष आपल्या समोर उदयाला येणार नाही किंवा आपल्याला फाईट करू शकणार नाही. परंतु हा निसर्ग आहे आणि लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा ज्या वेळेला लोकांना वाटतोय का आता आपल्याला या फलाना पक्षाला साथ द्यायला पाहिजे, त्याला लोकांचा मत आणि तशा स्वरूपाचं वातावरण तयार होत असतो. आपल्या विरोधात तसं वातावरण तयार होणार नाही याची काळजी आपण सोशल मीडियावर सुद्धा घेतली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की एखादा माणूस तुमच्याबद्दल काय द्यायला बोलतो का तुम्ही आमच्यासाठी काय केलं तुमच्या आमदारांनी, का आपल्याला आपण एकदा टाईप करायची सुरुवात केली तर त्यांनी पुढे काही टाईप करायची त्याला आवश्यकताच भासणार नाही. पण आपण जर काही म्हटलंच नाही तर तो तुमच्याबद्दल म्हणत जाणार. म्हणून तुम्हाला सुद्धा पहिले कार्यकर्त्याला आपल्या आमदारांनी केलेली कामं जी आहेत ती किती आहेत त्याची सगळं लेखाजोखा प्रत्येकाकडे पाहिजे. सोशल मीडियावर तो काय म्हणणार त्याच्याकडे ते असायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला सिस्टीम सुद्धा तयार केली पाहिजे. वेळ कमी आहे, कमी वेळेमध्ये आपल्याला सगळ्यांना म्हणजे गावचा शाखा प्रमुख तो सैनिक सगळ्यांना मिळून काम करावं लागणार आहे. मी उपनेता म्हणून जरी सुद्धा माझ्याबद्दल इथे खूप चांगलं बोलले असतील, माझ्या नेतृत्वाबद्दल जरी चांगलं बोललं असतील तरी सुद्धा दिवसेंदिवस महिन्याने महिने वर्षाने वर्षे सातत्याने राजकीय परिस्थिती बदलत जात असतो. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मिळून काम करण्याची गरज आहे. सगळ्यांनी मिळून काम केलं तर आपल्याला यश मिळेल त्याच्यामध्ये शंका नाहीये. आणि म्हणून आपण केलेलं आहे लोकांसाठी, आपण मतदारसंघातल्या गावांसाठी केलेलं आहे आणि अजूनही आपल्याला खूप काम करायचं आहे लोकांसाठी. आपल्याला काही खोटं सांगायचं नाही, परंतु जे आपलं सत्य आहे तेही सांगायला आपण जर कमी पडलो तर नंतर एकदा निवडणुका झाली, रिझल्ट आला, नंतर कुठलीही चर्चा करायला मंथन काही कुठल्या गोष्टीची मीटिंग आली वाबाडे काढण्यासाठी एकत्र येण्यात काही अर्थ काय यायचं असेल तर आता झालं पाहिजे. मग मी का बोललो तर लगेच आपण जिल्हा परिषद गटात पण येऊ. मी उपनेता आहे माझ्या काही डोक्यामध्ये नाहीये. मी तुमच्यासारखाच कार्यकर्ता आहे आणि पहिल्यापासून मी बाळासाहेब आणि दिगे साहेबांच्या सोबत काम केलेलं आहे आणि तुमच्या सोबत आता तो मुलगा जो बसलेला आहे त्याचा बाप माझ्या सोबत होता. आता तो उपसभापती कधी झाला, तो एवढा चांगला विषय पण मांडायला लागला. बघता बघताना हे सगळं तो द्यायला ते वाढले त्यावेळेला अगदी आपल्याला एक म्हणण्याचा एवढंच आहे का या सगळ्या याच्यामध्ये माझा प्रत्येक कार्यकर्ता, शाखा प्रमुख सुद्धा आणि जिल्हा प्रमुख, उपनेता सगळ्यांनी माझा शेवटचा कार्यकर्ता आणि मी दोघं बरोबरीचे आहोत. मी नेता आहे आणि तो माझा सैनिक आहे. तर ते सगळं
विसरून गेलं पाहिजे. तो आणि मी सारखाच आहे, त्यालाही तेवढा मान दिला पाहिजे. तू त्याला मान दिला तर तो तुला मान देणार आहे. तू त्याला अरे तुरे करणार किंवा तू त्याला कमी लेखणार तर तोही एक दिवशी तुम्हाला तसंच पाहणार. तर असे संस्कार किंवा असे विचार, बोली भाषा सुद्धा अतिशय चांगली असायला पाहिजे. कुठलाही माणूस जर आपल्याला तो इतर पक्षाचा असला तर आपल्या बोलण्याने त्याच्यात मत परिवर्तन, विचाराचं परिवर्तन होऊ शकतो. न जाणं तुम्हाला मदतही करू शकेल. तर तुम्ही अशा स्वरूपाचं आपलं सगळं बोलणं, वागणं, मतदारसंघातलं असलेली कामं, एकूण युवा सेना आहे, महिला आघाडी आहे, सगळे एकत्रपणे सोबत काम केलं पाहिजे. महिला आघाडी आणि युवा सेनेला सुद्धा आमदार त्यांनाही कामधंदा जे आहे काम त्यांनाही दिलं पाहिजे. आपण ज्याला म्हणतो तर तुम्ही असा करा, तुम्ही तसा करा, तर त्यांना सुद्धा त्याच्या याच्यामध्ये थोडं थोडं जे आहे ते त्यांना आपण कामधंद्याच्या रूपाने सुद्धा दिलं पाहिजे. कारण सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपल्या या जिल्हा परिषद 3-3.5 चे गट आहेत. आपल्याला काम तर मला उपनेता म्हणून पूर्ण तालुक्यात करायचं आहे किंवा अजून शहापूर विधानसभा पण आहे. परंतु आपण आज खास करून भिवंडी ग्रामीण विधानसभेतल्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं, चर्चा करणं, कार्यकर्ता जो आहे त्याचा तयारी करायला लागेल. शरद पाटील एक शिबिर पण घ्यायला लागेल. पदाधिकारी जो आहे तो सुद्धा बोलता आला पाहिजे, बोललं पाहिजे, प्रभावीपणे आपली बाजू मांडली पाहिजे. उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बोलता आलं पाहिजे, मांडता आलं पाहिजे. बोलता आलं पाहिजे म्हणजे मोठं भाषण करावं असं माझं म्हणणं नाही. परंतु जे लोकशाहीमध्ये बोलणं गरजेचं आहे, निवडणुकीमध्ये जे लोक आपल्या विरोधात बोलणार आहेत त्यांना आपलं जे बोलणं आहे ते बरोबर आहे ते मांडलं पाहिजे. आणि ते मांडण्यासाठी सुद्धा कार्यकर्त्याला प्रशिक्षण बऱ्याच ठिकाणी अशा स्वरूपाचे केंद्र आहे. रामभाऊ मलंनी सुद्धा कुठे मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातले लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, मंत्री आणि नेते, वेगवेगळ्या महापालिकांचे नगरसेवक, वेगवेगळ्या संस्था, शासकीय संस्था अशा स्वरूपांच्या सुद्धा ट्रेनिंग जे आहेत. कारण आपल्याला आपण कोणी परिपक्व नाहीये, आपल्याला शिकायचंच आहे. आणि म्हणून जे आपल्याला येतो त्याच्या व्यतिरिक्त कितीतरी असे विषय असतात का जे आपल्याला माहिती नाही. कितीतरी हेड जे आहेत विकास कामांचे ते कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांना गणोऱ्याला माहिती असते, हेड माहिती आहे सगळे. त्याचं कारण असं आहे का हे आपल्या गावच्या सैनिकाला सुद्धा कळलं पाहिजे कुठल्या हेड खाली पैसे विकास कामासाठी मिळतात, कुठल्या योजना सरकारच्या आहेत. खूप गोष्टी अशा होतात. जर तुम्ही बोलले ते खरं आहे. मीटिंग संपली तर असं होता कामा नाही. आपल्याला सगळ्या योजना समजल्या पाहिजेत. आपल्या माणसाला किंवा आपल्या बाजूच्याला आपण योजना द्यायची असेल तर मलाच काय कळलं नाही, मलाच काय माहिती नसेल तर आपण कशी काय देणार योजना. मुख्यमंत्री लाडकी बहीण असंच आहे ना योजनेचं नाव. ही योजना एवढी चांगली योजना आहे आणि ती योजना आपण ज्या पद्धतीने जितक्या प्रभावीपणे राबवायला पाहिजे, जेवढी बॅनरबाजी व्हायला पाहिजे. बॅनरबाजी म्हणजे प्रसिद्धीसाठी नाही बोलत मी, परंतु सगळ्या माय भगिनींना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्य सरकारने, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपली महायुती आहे, आपल्या महायुतीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचं आपण आपल्या भाषणामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये एकही शब्द इकडे तिकडे होता कामा नये, त्यांना सुद्धा कमी लेखता कामा नाही. ही लोकसभा आपण जिंकणं गरजेचं होतं, परंतु ते जे घडायला पाहिजे होतं ते घडलेलं नाहीये. ते न घडल्यामुळे सुद्धा आपल्याला पावलोपावली पुन्हा फेस करावा लागणार आहे. कारण आपल्या महायुतीचा खासदार निवडून आला असता तर तो प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्या ठिकाणी तुमच्या बरोबर असता. समोरून विरोधक जो निवडून आलेला आहे तो प्रत्येक वेळेला, प्रत्येक निवडणुकीला, प्रत्येक ठिकाणी तो ज्या
आघाडीमधनं आलेला आहे, त्या आघाडीचं काम करणं त्याचा धर्म आहे आणि तो ते करत राहणार आहे. त्याच्यामुळं आमदार जे आहे आपल्याला निवडून आणणं खूप गरजेचं आहे. आपण नजरेसमोर आणा सगळ्या योजनांची चर्चा करतो, विकासाची चर्चा करतो, शेकडो करोड रुपये मतदारसंघामध्ये आली चर्चा करतो, वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासनामध्ये आपला माणूस अडकला तर त्याला तिथनं बाहेर काढण्यासाठी आपण चर्चा करत असतो. त्याचं कारण असं आहे की आपल्या या विधानसभेचा आमदार आपला आहे, त्याच्यामुळेच आपण चर्चा करतो. तुम्हाला मंत्रालयात जायचं आहे तर शरद पटेल साहेब आमदार पाहिजे का नाही पाहिजे? आमदार पाहिजे. मंत्रालयात जायचं असेल तर कुठल्याही प्रशासनामध्ये तुम्ही कुठल्याही सेक्रेटरीकडे जा, कुठल्याही मंत्र्याकडे जा, तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जा. आमदार जर तुमच्या बरोबर असेल तर तुमची जी काही गोष्ट आहे, जी काही अडचण आहे ती आमदाराच्या माध्यमातून तुम्हाला तिकडे मांडता येतो. नव्हे तर तुम्ही सुद्धा आमदाराबरोबर बोलू शकता त्या विषयावर. तसं जाऊन तुम्हाला कोण किती बोलून देईल मला माहिती नाही. आणि म्हणून आपल्याला सांगण्याचा हेतू एवढाच आहे का आपल्याला ज्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बोलणं गरजेचं आहे, निगेटिव्ह बोलता कामा नाहीये. आम्ही जर आमच्या बद्दल, आपल्या पक्षाबद्दल, आपल्या उमेदवाराबद्दल निगेटिव्ह जर बोललो तर ती जी चर्चा असेल ती आपण बसून केली पाहिजे. माणूस काम करत असताना माणसाकडनं काही चुकत असेल तर त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. आपली जी चर्चा असतो, पक्षीय चर्चा असो, पक्ष संघटनेची चर्चा असो, प्रत्येक शब्द जो आहे तो मान मर्यादा ठेवूनच आपण बोललो पाहिजे. गेलेला तोंडातला शब्द परत घेता येत नाही. हात तुम्ही मारत असताना हात धरता येतो पण शब्द तुम्हाला पकडता येत नाही. आणि म्हणून आपल्याला जीवन जगताना सुद्धा, राजकीयच नाही मी बोलत, तर जीवनात जगत असताना सुद्धा, जीवनाच्या वाटेवर सुद्धा, आपल्याला वाटचाल करत असताना सुद्धा चांगले आपल्यावर असलेले जे संस्कार जे आहेत ते आपल्याला नेहमी कामी येत असतात. आणि म्हणून आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, ही निवडणुका जिंकण्यासाठी आपण सगळ्यांनी, आपल्या सगळ्या सहकार्यांनी आपण एकत्र, एकोप्याने, एकत्रपणे ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण एवढंच, आपल्याशिवाय कोणीच नाही आहे, आपण एवढी कामं केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी कार्यकर्त्याची मेहनत, जिद्द, चिकाटी, त्यांच्या घामा बलावरच निवडणुका जिंकता येणार आहे. त्याच्या याच्यामुळं विकास काम हे आपल्याला सांगण्यासाठी आपण आहे, केलेलं आहे, परंतु मेहनत ही कार्यकर्त्याची आहे. आणि एकदम सिस्टमॅटिक आपल्याला प्रत्येक गाव, प्रत्येक मतदार सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे कामं आणि नियोजन जे आहे, उद्या डीपीटीसी आहे, जे विषय तिथे मार्गी लावता येतील ते विषय तिथे मार्गी लावण्याचा आमदार प्रयत्न करतील. आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांना जे आहे ते आपण जिल्हा परिषद गटवाईज पुन्हा जाणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदच्या गटामध्ये सुद्धा ज्या नेमणुका बाकी असतील त्या कोणावर दोष दाखवणं, दोष देत राहणं, त्याच्यापेक्षा जे काम झालेला नाही ते उद्या आम्ही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बोट दाखवण्यात काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून शरद पाटीलनी अतिशय प्रभावी विचार मांडले. आपले सुनील पाटील निवडणुका आणि कार्यकर्त्याचं, आमदाराबद्दलच सांगितलं. आमदार जे आहे भाषण कमी करतो पण काम जास्त करतो, चांगला करतो. आणि तालुका प्रमुखांनी सुद्धा बऱ्यापैकी आपलं जे म्हणणं आहे, जे काय प्रोटोकॉल जो आहे, सिस्टीम जे आहे, नेमणुका आहेत, कुठनं पण किती पण लोक आपल्याकडे आले तर एकोप्याने, एकत्रपणे ते करा. त्याच्यामध्ये आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर्गत हेवे राहणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. लोकही पाहिजेत आपल्याला, परंतु आपण एकत्र चर्चा करा आणि चर्चा करून विषय मार्गी लावायचा आहे. या ठिकाणी सरांनी अनेक योजनांबद्दलची माहिती सांगितली. आपले बरेच काही पदाधिकारी जे आहेत, सागर आहे किंवा अजून काही महिला पदाधिकारी असतील, सगळ्यांनी गणोरेने सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचं नेहमी काय होत होतं तर आपण भाषण करतो, कार्यकर्ते जे आहेत ते ऐकतात आणि निघून जातात. तर तेव्हा तरी कार्यकर्त्यांना सुद्धा
त्याला बोलायला संधी दिली पाहिजे. तो एकदा बोलला का दुसऱ्या ठिकाणी पण बोलेल, तिसऱ्या ठिकाणी बोलल, त्याला संधीच नाही मिळाली बोलायला तर त्याची हिंमत बोलण्याची जी आहे ती वाढणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो का वेळ कमी आहे, कमी वेळेमध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि आपला आमदार जो आहे तो निवडून आणण्यासाठी मी तर आपल्या सोबत आहे, त्याच्यात काही दुमत नाही आहे आणि असणारच आहे. त्याच्यात काय नाही, ज्या ज्या लोकांचा इतर लोकांशी आपला संपर्क होईल त्या लोकांच्या बरोबरच माझंही बोलणं करून दिलं की मला तिकडे यायची गरज भासली तर मी स्वतः येईल आणि आपण त्याला भेटून आपलं काम, मुख्यमंत्र्यांचं काम आणि आपण अनेक वर्ष त्यांच्या सोबत राहिलेलं आहे आणि तेव्हाही आपल्याला त्यांच्यासाठी जे करता आलं, आजही ते लोक कोणी कुठेही असू द्या तरी सुद्धा काही कधी काम असलं तर आपण असं नाकारत नाही, करतो. आणि म्हणून आपल्याला त्यांच्याबरोबर बोलता येईल आणि आपण सगळं मिळून बोललं पाहिजे. ही याच्या बोलण्याने आपला पक्षाला आपली ताकद वाढवू शकतो. आणि हीच आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो का कमी दिवसामध्ये आपल्याला युवासेना असेल, महिला आघाडी असेल आणि दोन संघटना, शिवसेना असेल, शिक्षक संघटना असेल, सगळ्यांनी एकोप्याने एकत्रपणे आपण ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण काम करूया. कुठल्याही प्रकारे हवेत न जाताना जमिनीवर राहून आपलं जे खरं आहे ते लोकांपर्यंत पोहोचूया एवढीच अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.